श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र साराभूत अध्याय 20. ग्रंथकाराने श्री गणेशाला वंदन करून कथन केले आहे की मी तुमच्या श्री स्वामी समर्थ चरित्राचे कथन करण्याचा छंद जोपासला आहे, पण मला हजारो जरी हात असते तरीही आपल्या संपूर्ण गुणाचे वर्णन, तुमच्या अनेक लीलेचे वर्णन माझ्यासारख्या मतिमंदे काय ते करणार. तरीही श्री स्वामी कृपेने आजपर्यंत 19 अध्याय पूर्ण झाले आणि श्रोत्यांसाठी हा 20वा अध्याय कथन करणार आहे. ग्रंथकार पुढे म्हणतात, या अध्यायाच्या श्रवणाने आणि कथन केल्याने मनुष्याचे सर्व दोष दहन होतात. श्रवण करणारा आणि कथन करणारा दोघेही पावन होतात. अक्कलकोटात वास करून श्री स्वामींनी लोकांना अनेक लीला दाखवल्या, अनेक पाप्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे उद्धार केला. असे हे श्री स्वामीचे अद्भुत चरित्र आहे. एके दिवशी एक सद्गृहस्थ मनात श्री स्वामीच्या दर्शनेच्छा घेऊन अक्कलकोटाला आले. श्री स्वामी जवळ येऊन त्यांनी श्रीचे स्तुती गाणे गायले आणि श्री स्वामीच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले, मुक्त हस्ते फकीरांना अन्नदान कर, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्या गृहस्थाने नाना तऱ्हेचे पक्वान बनवले आणि श्री स्वामीच्या आज्ञा शिरस्थावर मानून 5 फकीरांना जेवू घातले. ते फकीर जेवून उठले आणि ताटात काही अन्न शेष राहिले. तेव्हा श्री स्वामींनी त्या गृहस्थ्यास ते शेष अन्न ग्रहण करण्याचा आज्ञा दिली. पण ते गृहस्थ श्रेष्ठ ब्राह्मण असल्याने मनात संशय आला, जर हे यवनाचे उष्टे अन्न ग्रहण केले आणि माझ्या इतर माणसांनी हे कळले तर सर्व जनात माझे निंदित नालिस्ती होईल. असा विचार त्या गृहस्थाच्या मनात येताच श्री स्वामी त्या गृहस्थाला म्हणाले, तुझे मनात की तू आला, चल चालता हो इथून. असे बोलणे ऐकून तो गृहस्थ खाली मान घालून निघून जातो. तेव्हा कोणी एक ब्रह्मिष्ठ गृहस्थ श्री स्वामीच्या समोर येऊन उभा राहतो. काही काम नसल्यामुळे आणि दारिद्र्याने ग्रासल्यामुळे भ्रमिष्ठ होऊन रात्र दिवस इतरत्र तो भटकत होता. तेव्हा श्री स्वामी त्या ब्राह्मिष्ठ गृहस्थास आज्ञा करतात, हे शेष अन्न ग्रहण कर, तुझी सर्व मनोकामना पूर्ण होतील, धन प्राप्त होतील